नमस्कार सिंह राशीच्या लोकांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सिंह राशीच्या लोकांनी कोणकोणत्या क्षेत्रात चांगली प्रगती साधली पाहिजे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा। आणि मित्रांनो, जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर मग सिंह राशीच्या लोकांनी तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव आहे, त्यांची काळजी घ्यावी। शनिदेव तुमच्या घरामध्ये म्हणजेच राजयोग तयार केला आहे। चौथे घर जे तुमचे सुखाचे घर आणि मातेचे घर आहे आणि त्यासोबत मंगळ तुमच्या 5व्या भावात भ्रमण करत आहे आणि त्याच वेळी केतू महाराज तुमच्या 8व्या भागात भ्रमण करत आहेत। बुध आणि सूर्य तुमच्या 12व्या भावात संयोगाने भ्रमण करत आहेत। तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा। सिंह राशीच्या लोकांनो, सर्वप्रथम शनिदेवाचा प्रकोप जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात 7.5 काळात वाढतो तेव्हा तो त्याच्या क्षमतेची आणि त्याच्या सहनशीलतेची परीक्षा घेतो आणि जोपर्यंत शनिदेव पूर्णतः संतुष्ट होत नाही तोपर्यंत ही व्यक्ती पात्र आहे की नाही, तोपर्यंत ही व्यक्ती शनिदेवाला पात्र आहे त्याला ही गोष्ट द्या। म्हणजे मित्रांनो, सतीच्या काळात शनिदेवाला जी काही संकटे, संघर्ष आणि आवाहने आले असतील तोपर्यंत लोकांची ही वृत्ती आहे। जोपर्यंत लोकांच्या मनात अहंकार आहे की आपण करू किंवा नाही करू, आपण प्रत्येक परिस्थिती हाताळू, आपण आपल्या इच्छेनुसार सर्व काही बनवू आणि ते करू, तोपर्यंत शनिदेव कधीच आपली परीक्षा थांबवत नाही। तोपर्यंत शनिदेव कठीण संघर्षात अडकवून राहतो। तो किती करू शकतो, परंतु जेव्हा माणूस पूर्ण प्रयत्न करतो आणि स्वतःला शरण जातो आणि भगवंताची शक्ती स्वीकारतो, म्हणजेच त्याचा देवावर विश्वास असतो आणि तो पूर्णपणे मुक्त होतो। स्वतःला अहंकार, मत्सर, फसवणूक आणि इतर नकारात्मक भावनांपासून जेव्हा एखादी व्यक्ती वाईट कृत्ये, टीका, गप्पाटप्पा या सर्व भावना आणि विचारांपासून मुक्त होते तेव्हा त्याला भगवान शनिदेव आणि मित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो। भगवान शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा हा एकमेव आधार आहे। सिंह राशीच्या लोकांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्या हातात असलेल्या फोनबद्दल तुम्ही थोडा विचार केला पाहिजे, किंवा जर तो फोन थोडासा तुटला असेल तर तुम्ही मागील काळात असे केलेले असेल, इकडे तिकडे बाजूला किंवा त्याच्या स्क्रीनवर जर काही समस्या किंवा किरकोळ तांत्रिक बिघाड असेल तर तुम्ही तो फोन पूर्णपणे नष्ट होईपर्यंत बदलू नका। जोपर्यंत तो पूर्णपणे काम करणे थांबवत नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन फोन मिळत नाही। तुम्हाला वाटते ते कसे व्यवस्थापित करावे, ते कसे समायोजित करावे आणि ते चालू ठेवावे। मला ते विकत घ्यावे लागेल, परंतु जेव्हा ते पूर्णपणे कार्य करणे थांबवेल तेव्हा ते खराब होईल। ते कार्य करेपर्यंत ते खरेदी करा, ते चालू ठेवा। जर असे असेल तर फोन आल्यावर परिस्थिती उद्भवते। मग आम्ही उदाहरण दिले आहे। तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये असा विचार येत असेल, जोपर्यंत काम चालू आहे तोपर्यंत करत राहा, काम संपेल, त्यानंतर जे काही असेल ते आपण बदलू, आणखी काही आणू, ती बनवली जाऊ किंवा न बनवली पाहिजे, मग ती बनवलीच पाहिजे। म्हणून मित्रांनो, असे जेव्हा तुम्ही माणूस आहात आणि तुम्ही म्हणू शकता की रक्तासाठी एखादी छोटी वस्तू म्हणजे इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे, तेव्हा तुम्ही या प्रकारावर विश्वास ठेवता, मन आणि असे वाटते की काम पूर्ण होईपर्यंत असेच चालू ठेवा। सिंह राशीच्या लोकांनो, अनेक उपाय आहेत, अनेक पद्धती आहेत, तुम्ही सर्व काही करू शकता, पण उपायांचे परिणाम तुम्हाला मिळतील। पण उदाहरणार्थ, जर तुमच्यावर काही नकारात्मक परिणाम होणार आहेत, जर तुम्ही उपाय केले तर तो परिणाम कमी होईल, पण तुम्ही शनिदेवाचे पूर्ण आशीर्वाद मिळवा। तुम्ही कुठेही असाल आणि प्रत्येक वेळी देवाचे स्मरण करा, जेणेकरून तुम्हाला त्याची मदत मिळेल। सर्वप्रथम तुमच्यामध्ये पूर्ण भक्ती आणि सात्विक विचार असणे आवश्यक आहे। जसे तुम्ही फोन बदलत राहा, जोपर्यंत ते पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत असेच नाही। जोपर्यंत अहंकार आणि द्वेष नाही तोपर्यंत माणूस आतून कपट आणि मत्सर यासारख्या भावना पूर्णपणे नाहीशा केल्या जात नाही, तोपर्यंत शनिदेवाची कृपा प्राप्त होत नाही। आणि आम्ही तुम्हाला सांगतो की ज्या दिवसापासून तुमचे मन आणि अंतःकरण शुद्ध झाले त्या दिवसापासून तुम्ही ते स्वीकारले किंवा नाही,
देवाच्या कृपेशिवाय काहीही शक्य नाही. तरच तुम्हाला भगवान शनिदेवाचा आशीर्वाद मिळू लागेल आणि तुमच्या विचारानुसार, तुमच्या इच्छेनुसार आणि योजनेनुसार कार्य सुरू होईल. कामाचे काम झाले, तुमच्या इच्छेनुसार काम पूर्ण होईल. तर मित्रांनो, सिंह राशीच्या लोकांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला गोष्ट सांगत आहे, कारण कोणत्याही प्रकारचे नकारात्मक असले तरी आता राजयोग तयार केला आहे. चौथे घर जे तुमचे सुखाचे घर आणि मातेचे घर आहे आणि त्यासोबत मंगळ तुमच्या 5व्या भावात भ्रमण करत आहे आणि त्याच वेळी केतू महाराज तुमच्या 8व्या भागात भ्रमण करत आहेत. बुध आणि सूर्य तुमच्या 12व्या भावात संयोगाने भ्रमण करत आहेत. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा. सिंह राशीच्या लोकांनो, सर्वप्रथम शनिदेवाचा प्रकोप जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात 7.5 काळात वाढतो तेव्हा तो त्याच्या क्षमतेची आणि त्याच्या सहनशीलतेची परीक्षा घेतो आणि जोपर्यंत शनिदेव पूर्णतः संतुष्ट होत नाही तोपर्यंत ही व्यक्ती पात्र आहे की नाही, तोपर्यंत ही व्यक्ती शनिदेवाला पात्र आहे, त्याला ही गोष्ट द्या. म्हणजे मित्रांनो, सतीच्या काळात शनिदेवाला जी काही संकटे, संघर्ष आणि आवाहने आले असतील तोपर्यंत लोकांची ही वृत्ती आहे. जोपर्यंत लोकांच्या मनात अहंकार आहे की आपण करू किंवा नाही करू, आपण प्रत्येक परिस्थिती हाताळू, आपण आपल्या इच्छेनुसार सर्व काही बनवू आणि ते करू, तोपर्यंत शनिदेव कधीच आपली परीक्षा थांबवत नाही. तोपर्यंत शनिदेव कठीण संघर्षात अडकवून राहतो. तो किती करू शकतो, परंतु जेव्हा माणूस पूर्ण प्रयत्न करतो आणि स्वतःला शरण जातो आणि भगवंताची शक्ती स्वीकारतो, म्हणजेच त्याचा देवावर विश्वास असतो आणि तो पूर्णपणे मुक्त होतो. स्वतःला अहंकार, मत्सर, फसवणूक आणि इतर नकारात्मक भावनांपासून जेव्हा एखादी व्यक्ती वाईट कृत्ये, टीका, गप्पाटप्पा या सर्व भावना आणि विचारांपासून मुक्त होते, तेव्हा त्याला भगवान शनिदेव आणि मित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो. भगवान शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा हा एकमेव आधार आहे. सिंह राशीच्या लोकांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्या हातात असलेल्या फोनबद्दल तुम्ही थोडा विचार केला पाहिजे, किंवा जर तो फोन थोडासा तुटला असेल तर तुम्ही मागील काळात असे केलेले असेल. इकडे तिकडे बाजूला किंवा त्याच्या स्क्रीनवर जर काही समस्या किंवा किरकोळ तांत्रिक बिघाड असेल तर तुम्ही तो फोन पूर्णपणे नष्ट होईपर्यंत बदलू नका. जोपर्यंत तो पूर्णपणे काम करणे थांबवत नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन फोन मिळत नाही. तुम्हाला वाटते ते कसे व्यवस्थापित करावे, ते कसे समायोजित करावे आणि ते चालू ठेवावे. मला ते विकत घ्यावे लागेल, परंतु जेव्हा ते पूर्णपणे कार्य करणे थांबवेल तेव्हा ते खराब होईल. ते कार्य करेपर्यंत ते खरेदी करा, ते चालू ठेवा. जर असे असेल तर फोन आल्यावर परिस्थिती उद्भवते. मग आम्ही उदाहरण दिले आहे. तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये असा विचार येत असेल, जोपर्यंत काम चालू आहे तोपर्यंत करत राहा, काम संपेल, त्यानंतर जे काही असेल ते आपण बदलू, आणखी काही आणू, ती बनवली जाऊ किंवा न बनवली पाहिजे, मग ती बनवलीच पाहिजे. म्हणून मित्रांनो, असे जेव्हा तुम्ही माणूस आहात आणि तुम्ही म्हणू शकता की रक्तासाठी एखादी छोटी वस्तू म्हणजे इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे, तेव्हा तुम्ही या प्रकारावर विश्वास ठेवता, मन, आणि असे वाटते की काम पूर्ण होईपर्यंत असेच चालू ठेवा. सिंह राशीच्या लोकांनो, अनेक उपाय आहेत, अनेक पद्धती आहेत. तुम्ही सर्व काही करू शकता, पण उपायांचे परिणाम तुम्हाला मिळतील. पण उदाहरणार्थ, जर तुमच्यावर काही नकारात्मक परिणाम होणार आहेत, जर तुम्ही उपाय केले तर तो परिणाम कमी होईल, पण तुम्ही शनिदेवाचे पूर्ण आशीर्वाद मिळवा. तुम्ही कुठेही असाल आणि प्रत्येक वेळी देवाचे स्मरण करा, जेणेकरून तुम्हाला त्याची मदत मिळेल. सर्वप्रथम तुमच्यामध्ये पूर्ण भक्ती आणि सात्विक विचार असणे आवश्यक आहे. जसे तुम्ही फोन बदलत राहा, जोपर्यंत ते पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत असेच नाही. जोपर्यंत अहंकार आणि द्वेष नाही तोपर्यंत माणूस आतून कपट आणि मत्सर यासारख्या भावना पूर्णपणे नाहीशा केल्या जात नाहीत, तोपर्यंत शनिदेवाची कृपा प्राप्त होत नाही. आणि आम्ही तुम्हाला सांगतो की ज्या दिवसापासून तुमचे मन आणि अंतःकरण शुद्ध झाले त्या दिवसापासून तुम्ही ते स्वीकारले किंवा नाही.
देवाच्या कृपेशिवाय काहीही शक्य नाही. तरच तुम्हाला भगवान शनिदेवाचा आशीर्वाद मिळू लागेल आणि तुमच्या विचारानुसार, तुमच्या इच्छेनुसार आणि योजनेनुसार कार्य सुरू होईल. कामाचे काम झाले, तुमच्या इच्छेनुसार काम पूर्ण होईल. तर मित्रांनो, सिंह राशीच्या लोकांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला गोष्ट सांगत आहे, कारण कोणत्याही प्रकारचे नकारात्मक असले तरी आता तर मित्रांनो, सिंह राशीच्या लोकांनो, सर्वप्रथम मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे, कारण कोणत्याही प्रकारचे नकारात्मक असले तरी आता तुम्ही 7.5च्या काळात आणि गेल्या 5 वर्षाच्या कालावधीत जवळजवळ संपूर्ण 5 वर्षे घालवली आहेत. सिंह राशीचे लोक अडचणी आणि संघर्षाच्या काळातून जात आहेत. तर आता तुम्हाला हे लक्षात आले असेल की एखाद्या व्यक्तीने कितीही प्रयत्न केले तरी देवाच्या कृपेशिवाय काहीही शक्य नाही. तुम्ही देवाची कृपा घ्या नाही. देवाची कृपा नसेल तर प्रगती होत नाही. कोणीही कितीही कष्ट केले तरी पुढे जाऊ शकत नाही. सिंह राशीच्या लोकांनो, शनिदेव तुमच्या घरामध्येच म्हणजे शशी नावाचा राजयोग तयार केला आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यातही गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील. धन्यवाद.